मी आता ऐकलं की या सर्व महिला आहेत, या गेल्या महिन्यापासून आपण प्रॅक्टिस करताय, सराव केलात या आजच्या दिवसाकरता. फक्त या स्पर्धा पुरुषांच्या आयोजित न करता महिलांच्या स्पर्धा आपण आयोजित केल्याबद्दल तुमच्या 40+ मी खास करून अभिनंदन करेन, आभार मानेन. फक्त महिलांना स्वायत्तता द्या, वॉर्ड राखीव झाला की महिलांना निवडणुकीत उभं करा, आपल्या जागी महिला दिन साजरा करा. यापेक्षा हे फार मोठं काम आपण 40+नी केलेलं आहे. कारण फक्त महिला दिन, जागतिक महिला दिन साजरा करून काम होत नाही, तर खऱ्या अर्थाने त्यांना आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि ते प्रोत्साहन आपण दिलेलं आहे. त्याबद्दल तुमचं मी या ठिकाणी कौतुक करतो. आणि त्याचबरोबर स्पर्धा किती मोठी आहे किती छोटी याला महत्त्व न देता गेल्या महिनाभर आपण प्रॅक्टिस करताय घरातलं काम सांभाळून, आणि आजच्या या 10 दिवस झाले आणि हा सराव करून आजच्या दिवसाकरता आपण जी प्रॅक्टिस केली आणि या ठिकाणी तुमचा खेळ या ठिकाणी तुम्ही केला, त्याबद्दल तुमचं सुद्धा अभिनंदन करतो. आणि हार जीत ही महत्त्वाची नसते, परंतु स्पर्धा त्या ठिकाणी खेळलात. आणि मी आता जे निवेदन ऐकत होतो, कॉमेंट्री, ती सुद्धा एक मुलगी करत होती. खास करून तिचंही कौतुक करायला पाहिजे, आणि ती सुद्धा आपल्या वाघबीळ गावातलीच आहे, त्यामुळून खास तिचंही कौतुक करतो. तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि फक्त वर्षातून एकदा तुम्ही ठेवू नका ही स्पर्धा. हे मैदान तुमचंच आहे. आणि हे बघा, ऐका, आपण गाववाले आहोत, बरोबर आहे ना. आणि मी त्या दिवशी यांना सांगितलं, या मैदानाची तुमच्याकडे फीज मागितली महानगरपालिकेने, तेव्हा मी माझ्या भाषेत काय उत्तर द्यायचं त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. कालसुद्धा आयुक्तांना मी सांगितलं आहे. पण आपण गाववाले आहोत, बरोबर आहे ना. सहज जर ऐकलं नाही तर आपण पूर्वी काय काढायचो, कोयता काढायचो ना. हां, तर इथे तुम्ही खेळायसाठी जर तुम्हाला कोण अडवायला आलं, तर आता मी सांगणार नाही, मी खासदार आहे परत माझ्यावरती, पण मला सांगायला नका लावू की आपण काय काढलं पाहिजे. हे खेळाचं मैदान आहे आणि या ठिकाणी खेळच व्हायला पाहिजे. मी कालसुद्धा आयुक्तांकडे हा तुमचा खास स्पेशली हा विषय या मैदानाचा मी काल काढला. आणि या ठिकाणी इतर गोष्टी समजा ठीक आहे, तुम्हाला करायच्या तुम्ही करा, परंतु पहिला अधिकार हा खेळाडूंचा आहे आणि या गावातल्या लोकांचा आहे. हे गावाचं मैदान आहे, त्यामुळे तुम्ही विचारायलाच का जाता. म्हणजे मी ज्यावेळी ही सर्व मंडळी माझ्याकडे आली तेव्हा तुम्ही म्हणाले महापालिकेकडे परवानगी मागायलाच कशासाठी जाता. अरे गावाचं मैदान आहे, गावातल्या लोकांचे कबड्डीच्या क्रिकेटच्या स्पर्धा आहेत आणि तुम्ही परवानगी मागायलाच काय जाता. तिथून आपण सुरुवात करायची. या ठिकाणी बिनधास्तपणे तुम्ही खेळा. कोण तुम्हाला अडवायला आलं खेळताना तर या नरेश मस्केला हाक मारा. नरेश मस्के तुमच्याकरता उभा राहील आणि हे ग्राउंड तुमचंच आहे आणि तुमचंच राहणार, हे एवढं या ठिकाणी मी सांगतो. अधिकृतरित्या कसं करायचं ते आपण बघू, पण जो घी सीधी उंगली से अगर नहीं निकला तो आपण टेढ़ी उंगली करते तर आपण करूया, परंतु हे हक्क तुमचाच आहे आणि तुमचाच राहणार. कोणी जर तुम्हाला अडवायला आलं तर नरेश मस्केला या ठिकाणी बोलवा. जास्त काही बोलत नाही. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. जय महाराष्ट्र. चला आपण लगेचच या ठिकाणी मुख्य पारितोषिक वितरण समारंभ सुरू करण्या अगोदर आणखीन एक सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. सन्माननीय मुकेशजी ठोंबरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान हा केला जातोय. गजानन डाके साहेब वाघबील 40+चे लेजेंडरी खेळाडू, त्यांच्याकडून हा शुभ सन्मान. ठोंबरे साहेबांकडून नेहमी सहकार्य, मग ही 40+ची स्पर्धा असू द्या किंवा महिलांची स्पर्धा असू द्या, सगळ्याच स्पर्धांना त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं चांगलं सहकार्य हे दिलं जातं. त्यांचा मनापासून आभार. मी नम्रता ताईंना विनंती करतोय, आहेत का व्यासपीठावर?
आहेत का? येस, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. मी उज्ज्वलाताई ओवळेकर यांना विनंती करतोय की आपण वर या. पारशी बँकेत त्या मॅनेजर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या नगरीच्या स्थानिक माजी नगरसेविका नम्रताताई घरत यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय उज्ज्वलाताई यांच्या शुभ हस्ते. आज पूर्ण दिवस ताई तुम्ही इथे होता, तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर या नगरीच्या स्थानिक माजी नगरसेविका अर्चनाताई मणेरा यांचा देखील विशेष सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. अर्चनाताई मणेरा यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. ममता चौधरी यांच्या शुभ हस्ते स्थानिक माजी नगरसेविका अर्चनाताई मणेरा यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आज पूर्ण दिवस ताई इथून गेल्या नाहीयेत, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत इथेच आहेत, त्या कुठेही गेल्या नाहीत, त्या स्टेजवर आहेत, आपल्या टीमला सपोर्ट्स करतायत. थँक्यू ताई, तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत आणि आभार. त्यानंतर आणखीन एक सन्मान या ठिकाणी केला जातोय. रेश्माताई मणेरा यांचा सन्मान वर्षाताई गोंधळे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण शुभ सन्मान करावा. प्रयत्न मणेरा यांच्या सौभाग्यवती आहेत. ताई, आपलं देखील हार्दिक स्वागत आणि धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात, तुमचं मनापासून आभार. त्यानंतर निशिकलाताई पाटील, शशिकलाताई पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. या सर्व महिलांचे कोच नंदू पाटील यांचे आई आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय वाघबील 40+ वतीनं. वेलकम आई, आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर गीताताई गणेश पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. गीताताई गणेश पाटील यांचा देखील सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. त्या देखील दुपारपासून या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वाघबीळ 40+ वतीने त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. ताई, धन्यवाद, तुम्ही इथे आलात, तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर नीताताई पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. ताई, पुढे आहे ना, कॅमेरा आहे पुढे. प्रज्ञा पाटील यांच्या शुभ हस्ते नीताताईंचा हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद ताई, तुम्ही देखील या ठिकाणी आलात, तुमचं मनापासून या ठिकाणी आभार. त्यानंतर जयवंतीताई पाटील यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि लक्ष्मी पाटील यांनी देखील सर्वांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. महिलांची स्पर्धा आहे आणि महिलांचा सन्मान करणं हे गरजेचं आहे. सर्व महिला आहेत, मनीषाताईंचा देखील सन्मान, सगळ्यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. हो, हिनलचा करणार आपण, हिनलचा सन्मान करायलाच हवा. खूप चांगलं समालोचन तिने केलं. पुढे देखील ही मुलगी नक्कीच चांगली तयार होईल आणि एक चांगले कॉमेंटेटर म्हणून ठाणा नगरीतील एक चांगली समालोचक म्हणून आपण काही वर्षात हिनलला नक्कीच आपण पाहू शकणार आहोत. चिराग 11ची होणार आहेत का? मनीषा भोईर फायनल विनर, यस. त्यानंतर मी
मनीषा भोईर यांचा हा शुभ सन्मान नम्रताताई यांच्या शुभ हस्ते केला जातोय. ताई तुमचं देखील हार्दिक स्वागत. टीम होनर्स आहेत. त्यानंतर मी नरेश मस्के साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या मुलीचा आपण सन्मान करायचा. आज खूप सुंदर समालोचन, एकदा टाळ्या व्हायला हव्यात हिनलसाठी. अप्रतिम समालोचन. बऱ्याच ठिकाणावरून कॉल आले की भरत राऊत तुमच्यासोबत कोण मुलगी आहे, खूप चांगली कॉमेंट्री करते. आणि खरोखर मला देखील बरं वाटलं तिच्यासोबत कॉमेंट्री करायला, कारण तितका मला त्रास झाला नाही आहे. तिने लगेच सगळे शब्द कॅचअप केले. कुठल्या क्षेत्राला काय क्षेत्र म्हटलं जातं हे लगेच, म्हणजे कदाचित मी तर म्हणेल तिच्या डोक्यात नक्की मेंदू आहे की एखादी चिप आहे की ती लगेच कॅचअप करते सगळे शब्द. अभिनंदन हिनल, तुझं खूप खूप अभिनंदन असेल. हॅलो. आणि सर्व दिवस जे आम्हाला एंटरटेन केलेलं आहे आणि आमची जी हिनल मुलगी त्यांना जी शिकवण दिली त्यांनी, जे आमचे भरत राऊत आमचे आगरी कोली मास्टर या याच्यामध्ये ते आगरी कॉमेंट्री करतात. म्हणजे आपले जेवढे 23 गावं आहेत त्या गावामध्ये ते कॉमेंट्री करतात. तर त्यांना यासाठीच मी तिथे बोलवलं आणि त्यांना खूप आवडलेलं आहे. आणि त्यांचा सन्मान जे आहे ते आपले मुकेश ठोंबरे हे करणार आहेत. नक्कीच सरांचं खूप खूप आभार. मॅच सुरू होण्यापासून ते मॅच संपेपर्यंत त्यांनी मला खूप असा गायडन्स दिला आणि तितकंच शिकवलं नम्रपणे आणि पेशंटपणे. तर भरत राऊत या सरांचे माझ्याकडनं खूप खूप आभार. तर आता बक्षीस समारंभाला सुरुवात होईल, ज्याची आपल्याला सर्वांनाच उत्सुकता होती. तर पुढचं बक्षीस समालोचन करण्याच्या अगोदर ममता चौधरी यांना पारितोषिक दिलंय 500 रुपयांचं त्यांच्या भावाकडनं. ममता भोईर यांनी मंचावर यावं. जितेश भोईर यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक त्यांना दिलं जात आहे. त्यांचंही खूप खूप अभिनंदन. तर आता प्राइज डिस्ट्रीब्युशन हे करण्यात येईल. तर प्रत्येक मॅचचं मॅन ऑफ द मॅच हे झालेलंच आहे, पण प्रत्येक संघातलं बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर हेही घोषित केलं जाईल. आणि चिराग 11 जी आजच्या या चषकाची विजेता आहे त्यांच्यासाठी त्या टीमला 2000 रुपये अजून पारितोषिक दिलं आहे. तर पूर्ण टीमला 2000 रुपयाचं पारितोषिक घोषित करण्यात आलंय इंद्रपाल भोईर यांच्या हस्ते यांच्याकडून. एक आणखीन आनंदाची न्यूज आहे. 21 जानेवारी रोजी जो लाह्या ग्रुपचा गावकप आहे त्या गावकपमध्ये हे जे 2 संघ ग्रँड फिनाले खेळले होते, म्हणजेच मला वाटते चिराग 11 आणि मौलिक 11, या दोन्ही टीमला 21 जानेवारी रोजी 9 वाजता या मैदानावर पहिली मॅच खेळण्यासाठी यायचं आहे. प्रेक्षणीय मॅच असेल तुमच्यासाठी खास. लाया ग्रुपतर्फे तुम्हाला इन्व्हिटेशन आहे. तुम्हाला देखील ते त्या मॅचसाठी प्राईज हे दिलं जाणार आहे आणि पूर्ण ड्रेसिंगमध्ये यायचं आहे. त्यानंतर 18 आणि 19 जी 40+ स्पर्धा आहे त्या 40+ स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला पूर्ण ड्रेसिंगनं त्या स्पर्धेमध्ये व्हिजिट द्यायचं आहे. सगळ्या संघाला व्हिजिट द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी केया आणि मला वाटते अर्चना वॉरियर्स या दुसऱ्या दिवशी त्या 2 टीम असतील. प्रॉपर 9 वाजताच असतील. आणि मस्के साहेबांना नक्कीच 40+ स्पर्धा आहे 18 आणि 19 त्या दिवशी देखील साहेब नक्कीच व्हिजिट देतील. साहेबांच्या सोबत सगळ्यात आधी आमची भेट झाली होती कोळशेच्या मैदानावर. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची साहेब स्पर्धा होती, त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी आले होते. त्यावेळेस देखील मी तिथे समालोचन करण्यासाठी होतो आणि खूप पुन्हा एकदा बरं वाटलं की आज आपण या ठिकाणी आलेला आहात. आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत. मात्र आगरी कोळी समाज या 40+च्या काही खेळाडूंच्या ज्या सौभाग्यवती या ठिकाणी आहेत, आपले मिस्टर्स 40+ क्रिकेट खेळण्यासाठी जातात. मित्रांनो लक्षात ठेवा, 40+ क्रिकेट फक्त क्रिकेट खेळलं जात नाही आहे, तर त्या क्रिकेटच्या माध्यमातून सामाजिक कार्य ही देखील केली जात आहेत. त्यामुळे हे 40+चं क्रिकेट खेळलं जात आहे. चला वळूया आपण लगेचच मुख्य पारितोषिक वितरण समारंभाच्या दिशेनं. या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज हे प्राईज आहे. फक्त आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं आहे की बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, त्यानंतर मालिकावीर हे जे आपण प्राईज अनेक ठिकाणी देतो. मात्र या ठिकाणी मालिकावीर हे पारितोषिक नाही आहे. इथे प्रत्येक टीमकडून
ज्या 4 संघ आहेत त्या 4 संघांमधून उत्कृष्ट बॉलर आणि उत्कृष्ट बॅट्समॅन ही निवड केली आहे. उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज ही प्रत्येक टीमकडून दोघांची निवड केली आहे. आणि हे प्राइज आहे कुंकेजी पाटील यांच्याकडून हे प्राइज दिलेलं आहे. सर्वात आधी आम्ही वळतोय मौलिक 11 या टीमच्या फलंदाजाच्या दिशेनं. मौलिक 11 या टीममधील सर्वोत्कृष्ट फलंदाज या ठिकाणी हे पारितोषिक देण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित अतिथीगण मुकेशजी ठोंबरे साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपण आपल्या शुभ हस्ते बहाल करावा. उत्कृष्ट फलंदाज टीम आहे मौलिक 11. ज्या फलंदाजानं म्हणजे ज्या महिलेनं तब्बल या संपूर्ण स्पर्धेमध्ये 227 धावा काढल्या. विचार तरी तुम्ही केला असेल का तुम्ही 227 धावा काढल्यात. आणि त्या खेळाडू आहेत साक्षी ठाकूर. टीम कॅप्टन आहेत मौलिकच्या. 227 धावा या मुलीनं या स्पर्धेमध्ये काढल्या आहेत. ठोंबरे साहेबांच्या शुभ हस्ते हे प्राइज तिला दिलं जात आहे. चला फोटो काढायचा आहे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज मौलिक 11 या टीमची कोण असेल. मौलिक 11 टीम बेस्ट बॉलर भक्ती जिने सर्वाधिक विकेट काढल्या या स्पर्धेमध्ये. मौलिक 11 गोलंदाज भक्ती. मोहन गोंदले बाबांच्यातून हे प्राइज त्या ठिकाणी भक्ती यांना प्रदान केलं जात आहे. त्यानंतर तर पुढे वळूया चिराग 11 या टीमच्या उत्कृष्ट फलंदाजाकडे. तर तुम्हाला काय वाटतं चिराग 11चं उत्कृष्ट फलंदाज हे प्राइज कोणाला भेटेल. 273 धावांनी भेटलंय तनिष्का शिंगे यांना उत्कृष्ट फलंदाज चिराग 11. तर हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी गणेश मनेरा यांच्या हस्ते तिला दिलं जाईल. आणि बेस्ट बॉलर बेस्ट गोलंदाज हे दिलं जात आहे चिराग 11च्या संघातल्या ममता चौधरी यांना. खूप खूप अभिनंदन तुमचे. विजेत्यांचे आभार आणि मान्यवरांचे धन्यवाद. चला लगेचच या वळूया आपण तिसरा संघ अर्चना वॉरियर्स या टीमच्या दिशेनं. अर्चना वॉरियर्स या टीमकडून सर्वाधिक फलंदाजी करणारी महिला या ठिकाणी सर्वोत्कृष्ट फलंदाज ही ठरली आहे. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित सन्माननीय शशिकला पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करावा. उत्कृष्ट फलंदाज महिला अर्चना वॉरियर्स या टीमच्या सोनाली शिंगे 391 धावा. 391 धावा या महिलाने कुठलेल्या आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यानंतर अर्चना वॉरियर्स उत्कृष्ट गोलंदाज खुशी म्हात्रे. खुशी म्हात्रे अर्चना वॉरियर्स उत्कृष्ट गोलंदाज खुशी म्हात्रे. खुशीने यायचं आहे. आज 3500ची कमाई झाली त्याची. अजून एक प्राइज आहे. आणि जयवंती ताईंना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते खुशीला ते प्राइज द्यायचं आहे. तर केया वॉरियर्स या संघातून उत्कृष्ट फलंदाज हे प्राइज जात आहे जयश्री म्हात्रे यांना. तुमचे खूप खूप आभार. त्यांचे सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करते. खूप खूप आभार जयश्री म्हात्रे यांचे. तसेच उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलरचा प्राइज जात आहे जिजा पाटील यांना समीक्षा पाटील यांना.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, खऱ्या अर्थाने यष्टीरक्षक आहेत, यष्टीरक्षकाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दिलं जात नाही, मात्र गाथानं नवीन गाथा रचली या वाघवीळच्या मैदानावर. बेस्ट फिल्डर दिस टुर्नामेंट गाथा. आता कोणाचं सगळ्याला फिल्डर पण आहे. अरे ते कसं काय? त्यानंतर चिराग 11 तनिष्का, चिराग 11 तनिष्का बेस्ट फिल्डर तनिष्काने यायचं आहे. आणि माही पाटील अर्चना वॉरियर्स, माही पाटील अर्चना वॉरियर्स. आणि किया महकला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार देतो महक. गाथासाठी 300 रुपयाचा प्राइस देखील आहे. नम्रताताईकडून ते पारितोषिक जाहीर झालं होतं, तो गाथानं कॅच पकडला होता. 300 रुपयाचा कॅश प्राइस देखील आहे. झालं नाही का? सगळे झाले, 4 झाले. हां झालं. माहीला दिलं ना, मग झालं ना. गाथा महकला दिलं का? झालं ना. गाथा झाली, तनिष्का झाली, त्यानंतर माही झाली. माही पाटीलला आहे का? माही पाटील आणि महक बरोबर 4 झाले. चला लगेच आपण जाऊया चतुर्थ क्रमांक पारितोषिक. मुख्य पारितोषिक वितरण समारंभाला आम्ही या ठिकाणी सुरुवात करत आहोत. क्रमांक 4चं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर केया वॉरियर्स क्रमांक 4, केया वॉरियर्स या टीमने यायचं आहे. केया वॉरियर्स क्रमांक 4 टीम ओनर्स, केया वॉरियर्स टीम ओनर अर्चनाताई गोंधळे यांनी देखील त्यांच्या सोबत यायचं आहे. केया वॉरियर्स टीम ओनर अर्चनाताई गोंधळे. क्रमांक 4चं पारितोषिक केया वॉरियर्स या टीमला या ठिकाणी दिलं जात आहे. पिशव्या काढा ना, त्या प्राईजच्या पिशव्या काढा ना, पिशव्या ठेवू नका प्लीज, पिशव्या काढा. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात केया वॉरियर्स या टीमसाठी. खूप चांगला परफॉर्मन्स या टीमनं दिला. मात्र जरी पराभवाच्या छायेत जावं लागलं तरी मात्र कुठेतरी होप्स आपण या टीमचे पाहिले आणि खास करून अभिमान आहे या महिलांचा. आज कुठेतरी मात्र संसारातून वेळ काढून मात्र या क्रिकेटच्या खेळाकडे मात्र या महिला सगळ्या आलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार, अभिनंदन केया वॉरियर्स टीम. तृतीय पारितोषिक दिलं जात आहे अर्चना मनेरा यांच्या टीमला अर्चना वॉरियर्स वाघबेल यांना. तर लगेचच त्यांनीही मंचावर यावे. तृतीय पारितोषिक दिलं जात आहे अर्चना वॉरियर्स वाघबेल या संघाला. खूप खूप अभिनंदन. सर्व टीम मेंबर्सनी रांगेत मंचावर यायचं आहे. सर्व सहभागी खेळाडूंना मेडल्सचीही पारितोषिक दिलं जाईल. सहभागी पारितोषिक हे दिलं जात आहे. सर्व खेळाडूंना मेडल्स हे पुरस्कारित केलं जात आहे. तर आता तिसरं पारितोषिक दिलं जात आहे अर्चना मनेरा यांच्या संघाला अर्चना वॉरियर्स वाघबेल.
नंबर 2 वर आहेत. नंबर 3 वर तृतीय पारितोषिक दिलं जात आहे अर्चना वॉरियर्स वाघबीळ या अर्चना मनेरा यांच्या टीमला. त्यांनी लगेचच मंचावर उभं राहायचं आहे आणि पटापट आवरायचं आहे. द्वितीय टीम मौलिक वॉरियर्स यांनीही रेडी व्हायचं आहे मंचावर येण्यासाठी. सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन. नंदू तूच टाक ना गळ्यात सगळ्यांच्या. हे टाकाल सगळं प्रत्येकाच्या गळ्यात टाकतील त्या. अरे डबो पण वाटत दिवस डबो चला घाई करा, आपल्याकडे लाईटची व्यवस्था नाही आहे, त्याच्यामुळे थोडीशी घाई करा इतकंच म्हणतोय मी. मस्के साहेबांना विसरू नका ना, तुम्ही मस्के साहेबांना विसराल, साईडला ठेवाल. अंतिम उपविजेते मौलिक 11 टीम मौलिक 11 अंतिम उपविजेता टीम मौलिक 11. तर अंतिम उपविजेता टीम मौलिक 11 म्हणजेच रनर अप या मॅचचे आहेत आणि नम्रता घरत यांची ही टीम मौलिक 11 यांना द्वितीय पारितोषिक दिलं जात आहे. अंतिम उपविजेता रनर अप, सर्वांनी टाळ्या वाजवा या टीमसाठी. प्रत्येक खेळाडूचे हार्दिक अभिनंदन. 2000 रुपये कोणाला देण्यात आहेत ना, चॅम्पियनला आहेत. चॅम्पियन 2000 आता ना, आता हे सगळ्यांना उतरू दे. आता नंदूचा सन्मान, त्याच्यानंतर फर्स्ट प्राइज नंतर. चिराग उठायचं नाही, बसा, बसून राहा. 1 मिनिट, एक सन्मान राहिला तो अगोदर करून घेऊया आपण. गण्या नंदूचा सन्मान घे. नंदूचा नको. सगळ्यांनी खाली उतरायचं आहे, सर्व महिलांनी खाली उतरायचं आहे. साहेबांना विनंती करतोय, नरेशजी मस्के साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते एक विशेष सन्मान करावा. या महिलांना जे संपूर्ण ज्यानं ट्रेन केलं आहे, 10 दिवस ज्यानं सराव दिला या महिलांना आणि 10 दिवसात या महिलांना ज्यांनी तयार केले क्रिकेट खेळण्यासाठी, ते आपल्या गावचे नंदू पाटील यांचा विशेष सन्मान. जोरदार टाळ्या नंदूसाठी. वाघबील 40+ टीमचे उपकर्णधार आहेत, व्हाईस कॅप्टन आहेत. मात्र या संपूर्ण महिलांना 10 दिवसामध्ये नंदू पाटीलने तयार केले आहे. हे कोच आहेत या सर्व महिलांचे आणि या महिलांच्या कोचिंगसाठी नंदून दमनची स्पर्धा रद्द केली, लक्षात ठेवा. प्रकाश पाटील यांचा मुलगा प्रकाश पाटील का? प्रकाश पाटील या जरा, या लवकर या. पक्या ये, पक्याच्या देखील खूप मेहनत आहे, पक्याची देखील खूप मेहनत आहे. प्रकाश पाटील यांनी यायचं आहे. थांबा जरा, टीम थांबा. तसेच सर्व जय मल्हार 40+चे सर्व खेळाडू, जय मल्हार 40+च्या सर्व खेळाडूंचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यांनी जे या महिलांना प्रोत्साहन दिलं आणि तुमचा जो खास करून सपोर्ट या स्पर्धेला होता, या महिलांसाठी होता, त्याबद्दल मी
जय मल्हार 40+ वाघवीळ या संपूर्ण टीमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. दीपकजी मनेरा टीमला दीपकजी मनेरा यांच्याकडून या संपूर्ण ट्रॉफी आलेल्या आहेत, त्यांचं देखील मनापासून आभार. चला एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. वाघवील वुमन चॅम्पियन टीम चिराग 11. पुन्हा एकदा टाळा झाला पाहिजे चिराग 11 या संघासाठी. त्या वाघबील वुमेन्स प्रीमियर लीग 2025 चे विजेता आहेत आणि त्यांनी पहिल्याच पर्वात हा इतिहास घडवला आहे. सर्वांचं मनापासून आभार. मस्के साहेब आपल्यापासून रजा घेत आहेत. ज्या व्यक्तींनी वस्तू स्वरूपात, मानवी स्वरूपात आणि आर्थिक स्वरूपात जे काही सहकार्य या वाघवीळ वुमन प्रीमियर लीगला दिलं आहे त्या सर्व दात्यांचं मी जय मल्हार 40+ वाघवीळच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. आमचे लाईव्ह टेलिकास्ट NXT लाईव्ह यांचं देखील मनापासून आभार. आमच्या साथी समालोचक हिनल मात्रे यांचं देखील मनापासून आभार. आमचे मंडप डेकोरेटर्स, आमचे